हा इथे एक सामान्य प्लग आणि सॉकेट आहे, जे आपण नेहमी बघितलंय. पण मनोरंजक प्रश्न असा आहे, की जर तुम्ही तुमच्या प्लगकडे व्यवस्थित बघितलं, तर तुम्हाला दिसेल, की ही जी वरची पेन आहे, ती या दोन्हीच्या तुलनेत थोडीशी जाडी आहे आणि थोडी लांब सुद्धा आहे. मग तुम्हाला काय वाटतं? हे असं असण्याचं काय कारण असेल? मग याचं उत्तर असं आहे, की आपल्याला खूप मोठ्या प्राणघातक विजेच्या धक्क्यापासून ही पिन वाचवू शकते. मग आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, की फक्त एक पिन लांब बनवण्यासारखी छोटीशी गोष्ट आपल्याला धक्क्यापासून कशी वाचवू शकते? तर मग या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी या सॉकेटवर येणाऱ्या वेगवेगळ्या तारा कोणत्या आहेत, प्रत्येक तार काय कार्य करते, हे जाणून घ्यावे लागेल. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 तारांबद्दल जाणून घेणार आहोत आणि मग आपण मूळ प्रश्नाचं उत्तर देऊ शकू. तर मग आता सुरुवात करू सॉकेटपासून. हे जे खालचे 2 छिद्र आहेत, त्यातल्या एकातून येणारी तार लाल रंगाची असते. म्हणजे त्या तारेचं इन्सुलेशन किंवा विसंवाहक लाल रंगाचं असतं आणि दुसरी तार काळ्या रंगाची असते. या लाल तारेला आपण वीजयुक्त तार म्हणतो. त्याला तेज तार किंवा लाईव्ह वायर किंवा हॉट वायर म्हणजे गरम वायर असं सुद्धा म्हणतात. आणि हे असं का बरं म्हणतात तेही आपल्याला लवकरच कळेल. नंतर या काळ्या तारेला न्यूट्रल वायर किंवा तटस्थ तार असं म्हणतात. तर मग आता लगेच तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की या दोन्ही तारांना वेगवेगळे रंग का आहेत? त्यांची नावे वेगवेगळी का आहेत? या दोन्ही तारांमध्ये असा काय नेमका फरक आहे? बरं, जेव्हा मी हे पहिल्यांदा सगळं शिकले, तेव्हा मला असं वाटलं, की एक तार आपल्या घरात वीज आणते, समजा ही लाल तार आपल्या घरात वीज आणते आणि मग दुसरी तार म्हणजे ही काळी तार ती वीज परत वाहून नेते. म्हणजे मग अशा प्रकारे विजेचं वहन होत असेल, लाल तारेतून आत आणि काळ्या तारेतून बाहेर. तर म्हणजे समजा आपल्या घरासमोर जे विजेचे खांब असतात, तिथल्या या लाल तारेतून वीज आत येते आणि काळ्या तारेतून मग परत इकडे परत पाठवली जाते. पण याचा काही अर्थ नाही खरं तर, कारण आपण अशा प्रकारे एका दिशेने प्रवास करणाऱ्या विद्युत प्रवाहाबद्दल बोलतच नाही आहोत. तुम्हाला आठवतं का, आपण प्रत्यावर्ती विद्युत प्रवाहाबद्दल शिकलो आहे, ज्याला आपण ऑल्टरनेटिंग करंट सुद्धा म्हणतो. तर आपल्या घरात येणारी जी वीज असते, ती सगळी प्रत्यावर्ती विद्युत प्रवाहाने बनलेली असते आणि प्रत्यावर्ती विद्युत प्रवाहाची दिशा तर सतत बदलत असते. एकदा विद्युत प्रवाह असा असेल, तर नंतर त्याची दिशा बदलते आणि उलटी होते. त्यामुळे मग एक तार वीज आणते आणि दुसरी तार वीज परत वाहून नेते, हे काही बरोबर नाही. प्रत्यावर्ती विद्युत प्रवाहाची दिशा सतत बदलत राहते. तर मग या 2 तारांमध्ये खरोखर काय फरक आहे? जर आपण या काळ्या तारेकडे बघितलं, तर तिचं व्होल्टेज म्हणजे या तारेचं विभवांतर नेहमी जमिनीच्या किंवा पृथ्वीच्या विभवांतराच्या खूप जवळ असतं. याचा अर्थ काय? तर या तारेचं विभवांतर 0 असं असतं किंवा 0च्या अगदी जवळ असतं. आणि जर आपण या वीजयुक्त तारेकडे बघितलं, तर या तारेचं व्होल्टेज मात्र खूप जास्त असतं आणि या 2 तारांमधलं विभवांतर हे 220 व्होल्ट इतकं असतं. हे 220च्या कमी जास्त होत राहतं, थोडंसं बदलतं, पण साधारणतः हे 220च्या आसपासच असतं. मग आता हा 220 हा अंक कुठून आणला असा प्रश्न पडला असेल, तर याचा इतिहासाशी आणि एडिसनशी, लाईट बल्बशी आणि थोडाफार खर्चाशी वगैरे संबंध आहे. आपण सध्या त्यात जाणार नाही, ठीक आहे. पण भारतामध्ये सगळीकडे आपल्या घरांमध्ये वगैरे 220 व्होल्ट इतकं विभवांतर असलेली वीज पुरवली जाते. जर विद्युत प्रवाह या दिशेने वाहत असेल, पहा असा, तर या तारेचं विभवांतर जमिनीच्या तुलनेत जास्त असलं पाहिजे. याला आपण सहसा धन व्होल्टेज म्हणतो. पण मग जेव्हा विद्युत प्रवाहाची दिशा बदलते, विद्युत प्रवाह उलट्या दिशेने वाहतो, तेव्हा आता या तारेचं व्होल्टेज हिच्या तुलनेत जास्त असायला पाहिजे, बरोबर? पण या तारेचं विभवांतर सतत 0वर मेंटेन केलेलं असतं आणि या दोघांच्या तुलनेत इथलं विभवांतर जर जास्त असेल, तर याचा अर्थ की वीजयुक्त तारेचं विभवांतर हे 0पेक्षा सुद्धा कमी असलं पाहिजे.
म्हणजे या तारेचं विभवांतर ऋण होऊ शकतं. तेव्हा आपल्याला ऋण व्होल्टेज मिळतं. म्हणजेच या वीजयुक्त तारेचं जे विभवांतर आहे ते धन आणि ऋण या दोन किमतींमध्ये फिरत राहतं, ज्यामुळे विद्युत प्रवाह बदलतो. पण या न्यूट्रल तारेचं विभवांतर शून्याच्या आसपासच असतं. तर याची कल्पना आपण एका घसरगुंडीसारखी करू शकतो. या घसरगुंडीचं एक टोक जमिनीला जोडलेलं आहे आणि दुसरं टोक वर खाली होऊ शकतं. जेव्हा बॉल इथे असतो तो वरून खाली येईल, बरोबर. पण दुसरं टोक खाली गेल्यावर तो बॉल खाली जाईल आणि मग हे दोन टोकं वर खाली होत राहतात आणि त्यामुळे मग बॉल आपला समोर मागे अशा प्रकारे फिरू शकतो. तर असंच काहीसं या तारेचं होतंय. हे टोक जे आहे ते घसरगुंडीचं काळं टोक आहे, जे जमिनीला पक्क बसवलेलं आहे. पण हे जे टोक आहे ते वर खाली हलू शकतं. म्हणजेच यातलं जे विभवांतर आहे ते धन आणि ऋण सतत बदलत राहतं आणि त्यामुळे आपल्याला प्रत्यावर्ती विद्युतधारा मिळते. मग आता पहा, समजा आपल्याकडे एक मनीमाऊ असेल आणि त्या मांजरीने या तटस्थ तारेला स्पर्श केला, तर काय होईल? आपल्याला माहितीये की ही मांजर जमिनीवर उभी आहे. आता जमिनीचं आणि या तटस्थ तारेचं विभवांतर दोन्ही सारखंच असल्यामुळे मांजरीतून कुठलाही विद्युत प्रवाह वाहणार नाही आणि मांजरीला धक्का किंवा शॉक लागणारच नाही. पण जर का आता ही मांजर इथे आली आणि तिने वीजयुक्त तारेला पंजा लावला, तर काय होईल? मांजरीला मोठा धक्का बसेल. कारण लक्षात घ्या की ही वीजयुक्त जी तार आहे तिच्यातलं जे विभवांतर आहे ते जमिनीच्या किंवा या तटस्थ तारेच्या तुलनेत खूप जास्त धन आहे किंवा खूप जास्त ऋण आहे. आणि परिणामी हे धन असलं किंवा ऋण असलं तरी जमिनीच्या तुलनेत इतकं 220 व्होल्ट इतकं विभवांतर असल्यामुळे या मांजरीला विजेचा धक्का बसेल. आणि म्हणूनच या तारेला फेज तार किंवा गरम तार, हॉट वायर असं सुद्धा म्हणतात, कारण तिला स्पर्श करणं अत्यंत धोकादायक आहे. आता अर्थातच याचा अर्थ असा नाही की तुम्ही न्यूट्रल तारांना जाऊन स्पर्श करू शकता. ठीक आहे, याही तारेला स्पर्श करायचा नसतो, कारण हे विभवांतर प्रत्यक्षात शून्यच असेल किंवा जमिनी इतकं असेल असं नाही. हे विभवांतर फार कमी असतं आणि खूप मोठा नाही तरी छोटासा झटका तुम्हाला बसूच शकतो. त्यामुळे तारांना स्पर्श कधीही करायचा नाही, त्यांच्याशी कधीही खेळायचं नाही. तर मग ठीक आहे, आता मला सांगा, वीज पुरवठा करण्यासाठी 2 तारा पुरेशा असतील तर या तिसऱ्या तारेचं आणि या तिसऱ्या छिद्राचं काय काम आहे बरं? मग आता हे समजून घेण्यासाठी आपण याला कुठलं तरी उपकरण जोडून बघूया. पहा, हा आहे सामान्य प्लग आणि हे आहे त्याचं सॉकेट. समजा हा प्लग आहे ओव्हनचा. आता आपण हा प्लग या सॉकेटमध्ये टाकू तर या खालच्या 2 पेन या खालच्या 2 छिद्रांमध्ये जातील आणि ही वरची या वरच्या मोठ्या छिद्रात जाईल, बरोबर. पण आपण त्याचा परिपथ बघितला तर तो काहीसा अशा प्रकारे दिसेल. पहा, या प्लगमध्ये सुद्धा लाल आणि काळी तार आहेच, बरोबर. आणि या ओव्हनचं आतलं सर्किट काही आपण बघूया नाही, त्याला आपण फक्त एका रोधाने दाखवू शकतो. तर ठीक आहे, हे अशा प्रकारे जोडल्यानंतर हा ओव्हन चालवण्यासाठी या 2 तारा पुरेशा आहेत. मग इथे या तिसऱ्या पिनची काय गरज आहे? तर पहा, असं आहे की हा ओव्हन जेव्हा आपण आपल्या घरी आणला तेव्हा काही कारणाने समजा ही जी आतली तार आहे, आतली जी वीजयुक्त तार आहे, तिचं जर का विसंवाहक आवरण, हे लाल आवरण जर का तुटलं आणि काही ठिकाणी ती तार उघडी झाली, तर काय होईल? आपलं ओव्हन हे धातूने बनलेलं आहे आणि ही तार, उघडी झालेली तार जर या धातूच्या ओव्हनला लागली तर इथून येणारा विद्युत प्रवाह आता ओव्हनमधून पण वाहेल. मग अशा वेळी समजा आता आपली मनीमाऊ इथे आली आणि तिने ओव्हनला स्पर्श केला, तर काय होईल? या मनीमाऊला आता विजेचा झटका बसेल ना. इथे या लाल तारेला विसंवाहकाचं आवरण आहे, बरोबर. आणि मग या तिन्ही तारा मिळून हे अजून एक आवरण आहे, बरोबर. पण या ओव्हनच्या आतमध्ये जर एखादी तार अशी उघडी पडली तर आपल्याला त्याचा झटका बसेल, कारण ओव्हन आणि जमिनीमध्ये आता 220 व्होल्टचं विभवांतर तयार झालंय.
आणि आपल्याला हेच टाळायचे आहे. पण मग आपण ते कसं करायचं? तर हे करण्यासाठी आपण ही तिसरी तार वापरात आणतो. ही तिसरी तार ओव्हनला डायरेक्ट जोडलेली असते आणि त्यामुळे काय होतं, असं आतमध्ये कुठे तारा उघड्या पडल्या तर त्या ओव्हनमधून जो विद्युत प्रवाह होणार आहे तो इकडे मांजरीकडे न जाता तो या तारेतून वाहून जातो आणि मग तो पुढे कुठे जातो माहिती आहे? तो इथून जातो जमिनीमध्ये. तर ही ती मोठी जाडी पेन आहे ज्यामधून ही हिरव्या रंगाची तार गेलेली असते आणि मग सॉकेटचं हे तिसरं छिद्र जमिनीला जोडलेलं असतं. आणि या तारेला ही जमिनीमध्ये जाते तर याला भूसंपर्क तार किंवा भूसंपर्कन असं म्हटलं जातं आणि हिचं विभवांतर नेहमी 0 व्होल्ट इतकं असतं. ची तार जी सतत जमिनीच्या संपर्कात असते तिला ग्राउंड वायर किंवा अर्थ वायर सुद्धा म्हणतात. तर मांजरीमधून वीज वाहून न जाता आता ही या हिरव्या तारेतून वाहून सरळ जमिनीत चालले जाते. पण आता तुमच्या मनात आलं असेल की प्रवाह मांजरीच्या शरीरातून का नाही होत, तारेतूनच का होतो? तर याचं उत्तर असं आहे की तारेचा रोध जो आहे तो मांजरीच्या रोधापेक्षा खूप कमी आहे आणि वीज नेहमी कमी रोधाच्या मार्गातून वाहून जाईल. त्यामुळे जवळजवळ सर्व विद्युत प्रवाह या हिरव्या तारेतून वाहून जातो आणि मग आपली मांजर सुरक्षित राहते. थोडक्यात कोणत्याही दोषामुळे विद्युत प्रवाह जर बाहेर येत असेल, असा लीक होत असेल करंट, तर ही अर्थ वायर किंवा भूतार आपल्याला विजेचा धक्का बसणार नाही याची खात्री करते. ठीक आहे, तर आता या टप्प्यावर तुम्ही म्हणाल, अरे थांबा थांबा 1 मिनिट, सगळ्याच प्लग पॉइंटला काही 3 पिना नसतात. उदाहरणार्थ हे लॅपटॉप किंवा मोबाईल या सगळ्या उपकरणांचे जे चार्जर्स असतात त्याला तर 2च पिन असतात. मग असं का बरं? या गोष्टींना भूतारेची गरज नाही का? तर याचा अर्थ असा आहे की ही जी उपकरणे आहेत, मोबाईल किंवा लॅपटॉप, ते इतका कमी विद्युत प्रवाह वापरतात की आपल्याला धक्का बसला तरी आपल्याला तो फार जाणवणार नाही आणि म्हणून इथे 3 पिनांच्या ऐवजी 2च पिन असतात. म्हणजे मग जेव्हा आपण जास्त मोठ्या विद्युत प्रवाहाबद्दल बोलत असू तेव्हा मात्र आपल्याला अशा जाड्या पिनच्या प्लग्सची गरज असते. तर मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. आपण हे विचारलं होतं की ही वरची पेन, ज्याला आपण भू पेन म्हणतो किंवा अर्थ पेन म्हणतो, ती ह्या बाकी दोन्हीपेक्षा जाडी का आणि तिची लांबी सुद्धा थोडीशी जास्त का? तर तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि जरासा विचार करा. तर याचं उत्तर असं आहे, पहा, जेव्हा हा प्लग आपण सॉकेटमध्ये टाकतो तेव्हा ही भू पिन लांब असेल तर याचा अर्थ आपण प्लग घालताना ही भू पिन सगळ्यात आधी जोडली जाईल. म्हणजे मग आपलं उपकरण सगळ्यात आधी सुरक्षित केलं जाईल आणि मग त्यानंतरच विद्युत प्रवाह या उपकरणातून वाहू लागेल. म्हणजे मग कोणत्याही परिस्थितीत आपल्याला विजेचा धक्का बसणार नाही याची खात्री होते. आणि तसंच जेव्हा आपण ही पिन काढतो, प्लग पिन काढतो, तेव्हाही ही भू पिन, अर्थ पिन सगळ्यात शेवटी निघेल. तिचा संपर्क सगळ्यात शेवटी तुटेल. त्यामुळे आधी उपकरणातून वीज वाहणं बंद होईल आणि मग नंतर या तारेचा संपर्क तुटेल. आणि अर्थातच ही पिन जाड सुद्धा बनवली जाते जेणेकरून आपण हा प्लग योग्य स्थितीत जोडतो याची खात्री होते. ठीक आहे, तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. आता तुम्हाला या 3 तारांची नावं आठवतात का? त्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या आईबाबांना, घरी सगळ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा की काळ्या तारेच्या तुलनेत लाल तारेला स्पर्श करणं अधिक धोकादायक का आहे, या 2 तारांमध्ये काय अंतर आहे. तसंच ही तार आपली सुरक्षा कशी करते हे सुद्धा समजावून सांगा. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यात काही अडचण येत असेल तर काळजी करू नका. जरा मागे जा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा बघा.